नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये भरपूर भाज्या येतात. खास करून मटार. मटार हा अशी भाजी आहे की प्रत्येक दुसऱ्या भाजीमध्ये घालून तुम्ही मिक्स भाज्या तयार करू शकता किंवा आणखी नवीन काही पदार्थ तयार करू शकता. खूप असे मटारचे पदार्थ आहेत ते आपण तयार करू शकतो. तर आज मी अशीच एक मिक्स भाजी तुम्हाला दाखवणार आहे. मटार आणि फ्लावरची ग्रेव्हीदार ही भाजी कशी करायची, बिना ग्रेव्ही करता म्हणजेच ग्रेव्हीचा मसाला तयार न करता ग्रेव्हीदार ही भाजी कशी तयार करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर या रेसिपीमध्ये मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहे. ग्रेव्ही करण्यासाठी काय करायचं किंवा कट येण्यासाठी काय करायचं, चविष्ट अशी ही ग्रेव्हीदार भाजी तयार होण्यासाठी काय करायचं, अशा बऱ्याचशा टिप्स या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दिलेल्या आहेत. तर रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. फ्लावर आणि मटार मिक्स भाजी करण्यासाठी इथे मी साधारण 1 वाटी फ्लावर निवडून घेतलेला आहे. अगोदर स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 1 वाटी मटार घेतलेला आहे आणि इकडे मी मीडियम साईजचे 2 कांदे आणि 1 टोमॅटो असं एकत्रित चॉप करून घेतलेलं आहे. म्हणजे जाडसर असं याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर माझ्याकडे हँड चॉपर आहे, त्याने मी हे करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर मिक्सर मध्ये तुम्ही हे करून घेऊ शकता. फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे. त्याचबरोबर इथे मी काळं तिखट घेतलेला आहे, म्हणजेच काळा मसाला. जो तुम्ही नेहमी वापरता तो तुम्ही वापरला तरी सुद्धा चालेल. एकदम चवीला भाजी एकदम मस्त होते. बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर साधारण 3 चमचे एवढं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे. थोडीशी हळद लागणार आहे. फोडणीसाठी जिरं, 1 चमचा आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे. इथे मी कांदा टोमॅटो अगोदरच बारीक करून घेतलं. त्याचबरोबर मटार आणि फ्लावर सुद्धा अगोदरच मी तयार करून ठेवलेला आहे. जर हे तुम्हाला मी दाखवत बसले तर खूप सारा वेळ जातो, व्हिडिओ मोठा होतो आणि नंतर तो बोरिंग वाटायला लागतो. त्यासाठी ही तयारी मी नेहमीच अगोदर करून घेते. तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे एवढं मी तेल घातलेलं आहे. तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. काय आहे ना, कांदा टोमॅटो परतून घ्यायचं म्हटलं की तेलाचं प्रमाण हे थोडंसं जास्त लागतं. त्यामुळे इथे मी साधारण 3 चमचे एवढं तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. पण यामध्ये जिरं घालूयात. जिरं छान तडतडलं की यामध्ये बारीक करून घेतलेला कांदा आणि टोमॅटो घालूयात. आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान असा कांदा टोमॅटो खरपूस होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आपला कांदा टोमॅटो छान भाजलेला आहे. आता यामध्ये आपण आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालूया. आलं लसूण थोडस या कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आलं लसूण परतून झालं की आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. सुरुवातीला आपण चवीनुसार मीठ घालूया. काळे तिखट म्हणजेच काळा मसाला, थोडीशी हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने जिऱ्याची पूड घातलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये बारीक करून घेतलेलं खोबरं घालायचं आहे आणि कोथिंबीर घालूया. आता हे व्यवस्थित परत एखादा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर सगळा मसाला मी परतून घेतला. आता आपण यामध्ये चिरून घेतलेला फ्लावर आणि मटार घालूयात. तर फ्लावर चिरण्या अगोदरच धुवून घेतलेला आहे.
आणि मटारच्या शेंगा सुद्धा छान अशा बाजारामध्ये फ्रेश आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीचे आपण वेगवेगळ्या भाज्या किंवा वेगवेगळे मटारचे पदार्थ सुद्धा करू शकतो. एकदम फ्रेश मटारची भाजी सुद्धा खूप मस्त लागते. हे व्यवस्थित परत आपल्याला या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे किंवा एखादा मिनिट तुम्ही असंच परतत राहिला तर हे फ्लावर आणि मटार लगेचच शिजतं. त्यासाठी असं थोडा वेळ तुम्ही परतून घेतलं तरी चालेल. आता आपण यामध्ये पाणी घालूयात. तर इथे मी गरम पाण्याचा वापर करते आहे. या भाजीचा थिकनेस किंवा या भाजीची चव वाढते आणि त्याचबरोबर या भाजीला कट सुद्धा खूप मस्त येतो. त्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे. इथे मी थोडंसं पाणी जास्त घातले कारण शिजल्यानंतर हे पाणी आणखी कमी होतं आणि आज मला अशी ग्रेव्हीदार छान दाटसर भाजी बनवायची आहे. 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर तुम्हाला खूप पातळ भाजी करायची असेल तर तुम्ही आणखी थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता किंवा याही पेक्षा घट्ट ग्रेव्ही करायची असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि मटार आणि फ्लावर जोपर्यंत छान मऊ शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. मस्त आपले मटार आणि फ्लावर शिजलेला आहे. तुम्ही पाहू शकताय भाजीला किती छान कट आलेला आहे आणि ही भाजी तुम्हाला मिक्स करून दाखवते. एकदम मस्त अशी ग्रेव्हीदार भाजी तयार झालेली आहे. हे पहा मस्त पाता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली ही मटार फ्लावरची भाजी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूयात. चमचमीत आणि झणझणीत मस्त अशी चविष्ट मिक्स फ्लावर मटार भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय दिसायला सुंदर दिसते, करायला सोपी आहे आणि चवीला तर भन्नाट लागते. तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता, नान बरोबर खाऊ शकता, भातावरती खाऊ शकता. मस्त अशी मिक्स मटार फ्लावरची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.